श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, जर तुम्ही या व्हिडिओवरती आला असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजची गोष्ट ही महाराजांच्या जन्मासंबंधीची आहे. महाराजांचा जन्म हस्तिनापूर नजीक छेली या खेडेग्रामात झाला, कारण महाराजांच्या आरतीतच याचा उल्लेख आहे. शिवाय महाराजांचे स्वामीसूत हरिभाऊ जे परम निस्सिम भक्त होते, त्यांनी एक अभंग लिहिला आहे. ते जेव्हा मुंबई येथे कांदेवाडीच्या मठात भजन म्हणत असत तेव्हा त्यांचा उल्लेख भजनात असे. तो अभंग असा होता: स्वामी माझा अवतरला, दिनभक्तांचे काजाला, छेली खेडा ग्रामा माझी, झाला अवतार हा सहजी, गोटी खेळण्याचा हा रंग, तेव्हा मनी झालो दंग, तेथे होता विजयसिंग, आता येते करू रंग, गोटी विजयसिंग मारी, दुसरी गोटी होय करी, गोट्यांचा हो पडला ढीग, चकित झाला विजयसिंग, गोटी स्वामी माया झाली, स्वामी हस्ती ती शोभली, गोट्या झाल्या रानोमाळ, काय मौजेचा हा खेळ, एक प्रहर खेळ केला, समर्थे दाविली ती लीला, स्वामी सुत म्हणे झाला, अवतार भक्तांच्या काजाला. याप्रमाणे या अभंगावरून त्यांच्या जन्मसंबंधाने निश्चित जागा कुठली आहे हे माहीत नाही. त्यांच्या लीला अगम्य होत्या व त्यांच्या बाबतीत कोणतीही गोष्ट असंभवनीय नाही. मोठे मोठे योगी, सिद्धी, तपस्वी महाराजांच्या दर्शनास येत होते. महाराज हे दत्तावतार होते यात काहीच शंका नाही. आळंदीचे नरसिंह सरस्वती, यशवंतराव महाराज, देव मामलेदार असे अनेक साधू स्वामी महाराजांना दत्तावतारी मानत होते. विष्णुबुवा ब्रह्मचारी हे स्वतः मोठे वक्ते, वेदांती व विद्वान होते. अशा मार्मिक विद्वानांना स्वामींची प्रचिती आली व त्यांच्याकडूनही दत्तावतारी हा किताब स्वामींना मिळाला आहे. महाराजांच्या वयासंबंधी खात्रीलायक अशी माहिती उपलब्ध नाही. त्यावेळी ते साधारण 400 ते 500 वर्षांचे असावेत असे लोकांचे मत आहे. मात्र महाराजांच्या आरतीवरून ते छेलीग्रामी प्रथम अवतरले असे जाणते लोक म्हणतात. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया होती, ज्यावेळी स्वामीसुताने जोशीबुवा यांच्याकडून महाराजांची पत्रिका बनवली व ती स्वामींपुढे ठेवली. तेव्हा स्वामींनी नौबत वाजविण्यास सांगितले. त्यावरून ती पत्रिका त्यांना मान्य होती. तर शेवटी फक्त एकच म्हणेन, गोटीने खेळ केला, स्वामी हाती आली शोभा. श्री स्वामी समर्थ.